रात्रपासून काकड आरतीच्या काकड्याच्या सांगतेच्या निमित्तानं दोन भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि रात्री आता बरंच काय आमच्या मोठ्या दादानं सांगलेत ते तुम्ही ऐकले आहे. त्या माणसावर कितपत प्रेम करावं हे जर शिकायचं असेल आमचे हरिभक्त परायण आदरणीय आमचे परमस्नेही मित्र सूर्यकांत पाटील जाधव माळकोटेकर यांच्याकडून चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची प्रेमी भेट दिलेल्या भेटीबद्दल माझ्या भजनीबाळाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. महाराज सांगतात रात्रपासून दोन बाजू आहेत. हा लूज होऊ देना चिंताच कर नका. हे एवढे श्रोते नव्हते रात्री. मला चांगलं माहित आहे मोठ्या भावाला काय लागते ना आपण कवा काय देवा. उग डोसकं दुखायला पोटाची गोळी दिल्याने डोसकं कसं कमी होईल. जे दुःख आहे त्या दुःखावरच इलाज केला जाईल. हे काही चिंता करू नका. हे सगळं बरोबर करतो. म्हणून रात्रपासून दोन भजनाचा कार्यक्रम आपल्या पुण्य पावन भूमीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बरेच भजनी मंडळ आमच्यापेक्षा ज्ञानी सुज्ञ येऊन गेले आणि आमचं खरंच काहीतरी भाग्य म्हणावं. या गावामध्ये आमचा सुद्धा या काकड आरतीच्या सांगतीच्या निमित्तानं आमचाही भजनाला योग आला. त्याबद्दल खरंच आमचं भाग्य लागते. आमच्या भाग्याशिवाय भगवंताची भेट होऊ शकत नाही. आमचं भाग्य जर असेल तर आम्हाला भगवंत दान देऊ शकतो. परी भाग्य माझे थोर सद्गुरु माझा भेटे अमर माया दिकासी नेने पाळते ज्ञानी तुटे. महाराज सांगतात परी भाग्य माझे थोर सद्गुरु माझा भेटे अमर माया दिकासी नेने पार कैवल्य ज्ञानी तूच होसी. कैवल्याचा ज्ञानी असणारा भगवंत तो भगवंत आपलासा करायचा असेल तर आमचं भाग्य लागते आणि आमचं भाग्य झाल्याच्या नंतर आम्हाला समर्पित व्हावं लागतं. जोपर्यंत आम्ही समर्पित होत नाही तोपर्यंत आमची निष्ठा काहीच कामाची नाही. आपण बघता हो निष्ठा कशी होईल तुम्हाला आता थोडक्यात सांगतो आणि समर्पण कसं करावं हे सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराजाचे प्रमाण देतो. थोडं गडबड करू नका. निष्ठा कशी व्हाय. वरवर भक्ती करू नको जनतेला वरवर भक्ती करू नको अशी. आणि वरवर भक्ती केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो निष्ठा कशी असते. निष्ठेवाले माणसं दररोज मंदिरामध्ये येतात पाया पडतात पाया पडून निघून जातात. ते कशासाठी पडतात त्याला काहीतरी मागायचं आहे. येरी येईनात मंदिरात काही काम नाही. ही निष्ठा असली वय बघायची. आम्ही जाता मंदिरात आम्ही मंदिरात गेल्याच्या नंतर आम्हाला समर्पित आमचा देह करावा लागतो. बरोबर तेव्हा आम्हाला ते दान भेटते. जायचं चार माणसं बघतात आम्ही पाया पडतो काय निष्ठा आहे हो देवावर. रोज हे माणूस उठलं की झाडून झुडून काढते. रोज मंदिरात येऊन पाया पडते. सगळं करते माणूस. काय निष्ठा आहे हो म्हणतात. त्याला निष्ठा म्हणावं काय. ते ठरवा.
म्हणून आम्हाला म्हणायचं आहे, तुमची निष्ठा असेल, आम्हाला तीही बाजू तुमची कमी समजवायची नाही. आम्हाला परमार्थ करीत असताना आम्हाला दोन्ही गोष्टीची जोड लावावं लागते. पण हे कसं झालंय भगवान पाटील, थोडक्यात सांगायचं जर म्हणलं, आता हे चलवायचं भाई दोन भाग पडतात म्हणून. हे उग काहीतरी वेगळं वळण लागते आणि तुम्ही जेवढा विश्वास दिला त्या विश्वासाचा घात होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही. आणि त्यांनी आता सांगितलं, आम्ही जे समर्पित केलंय त्या आमच्या समर्पित कार्याला त्याचा सलाम सुद्धा आहे. खरंच भगवान पाटील तेच नव्हे तर आम्हाला आमचा देह सुद्धा भगवंतापुढे, आपल्या गुरुपुढे आपणाला समर्पितच करावं लागते, तर जीवाचं हित होते. अन्यथा महाराज, आल्या कुठून जाणे कोठे विचार मनाला, आम्हाला काहीच कळत नाही. आपण मनाला विचारायला गेलं तर आपलं मन सुद्धा गवाही देत नाही. माणसाला दोन मन राहतात, एक इस्लापूरला भजनाला जावं म्हणते ऐकायला, तुम्हाला सांगतो, आणि एक मन म्हणते काय रे ते भजने तर रोजच हात की युट्यूबला बघायचं काम आहे म्हणतात. दोन मन दोन काम करतात. मग याच्यावर जर मात करायची असेल तर आम्हाला समर्पित व्हावं लागते. आम्ही जोपर्यंत समर्पित होत नाही, उरलो माझा मी एकला, संगे नाही कोणी मजला, मजला मीच नित्य पाहतो, हे समर्पित करणं. उरलो माझा मी एकला, काय उरलो? माझा मी एकला उरलो, संगे मजला नाही कोणी, माझ्या संग कोणीच नाही, मजला मीच नित्य पाहतो. हे अवस्था येऊ लागते, ही अवस्था तर होय. आपण निष्ठा जर बघत बसलो तर निष्ठेने आम्हाला परमार्थ करता येत नाही, आम्हाला समर्पितच व्हावं लागते. म्हणून मूर्ती गुरुची पाहिली, माझी देव पूजा झाली. किती जरी तुम्ही पैसे दिल्या, निष्ठाच लागते. म्हणून तरी त्यांचं असं म्हणणं आहे, जेवढं समर्पित महत्वाचं आहे तेवढी निष्ठा सुद्धा महत्वाची आहे. मग आम्हाला हेच म्हणायचं होतं रात्रपासून, पण आमची निष्ठा घ्या, आमची निष्ठा घ्या, आमची निष्ठा घ्या म्हणालेत आमचे मोठे भाऊ. आम्ही घेता हो, निष्ठाही घेता, घेईना असं नव, पण आम्हाला काय म्हणायचं आहे, बाजारात गेल्याच्या नंतर उग किडेले वांगे घेऊन घरला जाऊ नये, भाजी बाया घरच्या करणात म्हणालो. करतात काय? किडेले हात म्हणतात, आळ्याच हात म्हणतात. त्याला कापू कापू 12ने वांग फेकून द्यायचं, एकच फोड वांग्याची घ्यायची, एका वांग्यातली भाजी कवा होईल? पाव किलो वांगी नाही हो, त्याच्यातले 5-6 किडेले निघाले, 7-8 बसतील पाव किलो बारीक बारीक वानाचे घेतले तर. अगाऊ काय त्याच्यातले, मग आता 2-3 वांगे जर राहिले खावाव काय? म्हणून आम्हाला म्हणायचं आहे, बाजारामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला काय लागते, आम्ही मालवं घेतलं पाहिजे हे आम्हाला कळावं लागते. हे कळायचं असेल तर आम्हाला अगोदर समर्पित व्हावं लागते. आम्ही समर्पित झालं की आमची निष्ठा कामाला येते. एक मिनिट, एवढाला झालाय म्हणा, तुम्ही ऐकल्या? ऊस आता बक्कळही वजन देते. राम म्हणून जास्त दिवस ऊस राहिला मामा, 5 लागते ऊस. मग आम्हाला 5 ऊस खायचा नाही, आम्हाला जेव्हा खायचा आहे, अहो त्याचं वय निघून गेल्यानं त्या ऊसाचं त्याच्यात गोडी राहील काय? आणि मांडी एवढाला दांडा व्हायला खरंच किती वर्ष लागेल मोठे भाऊ? होय,
आधीच 18 महिने तुटणं हालाय म्हणलो तुटालाय काय 18 महिने ऊस तुटत नाही यायचा मग आता ते 18 महिने पाणी देऊन बेजार हात आदर एवढाले झालेत एक सरी तोडलं तर कमी भरती यायची 10 टनाची गाडी होती आता एका सरीला यायला काही आता तुम्ही जास्त खिशात हात घालून द्यायचं काम नाही बघ ऊस आहे गंगापट्टीला आता आम्हाला म्हणालेत ऊस तुम्ही लावून बघा आता आम्ही बक्कळ आम्हाला लावा वाटालय मात्र ते आम्हाला बेन गटणं आलंय मांड्या एवढाला भयाच इस्लापूरला आहे काय मामा तेवढा धांडा व्हायचं बेन कोणतं नाही काय नाही म्हणा असं कसं बेन म्हणाव आमच्या मोठ्या भावाचं ते कसलं बेन असल म्हणून म्हणलो मी उद्या 4 वाजेतोर मी खरं बोललो भगवान पाटील हो चिपाडच होतात तुम्ही बघा करतो की नाही चिपाड सूरजरावजी शेळके इस्लापूरकर यांच्याकडून खरंच होय म्हणाले धांडा केवढाही जरी झाला तरी त्याचं चिपाडच होते म्हणाले आखरीला कारखान्यात गेल्याने तरी मग आता चिंताच होईच होती आता आमच्या सोयाबीनची होईना लक्ष करा तुम्ही बरंच काय म्हणलेत बघा 3 वर्ष झालं सोयाबीन घरात आहे म्हण आणि त्या सोयाबीनला किडे लागलेत म्हणून त्याला झालेले पैसे करून घ्या म्हणे बिटावर नेऊन भगवान पाटील सोयाबीन घरात ठेवायची सुद्धा तयारी लागते म्हणालो आम्ही जसं 3 वर्ष आम्ही सोयाबीन घरात ठेवल्या तसा बघू 2च वर्ष ऊस तुम्ही शेतामध्ये ठेवून दाखवा मामा बघू ठेवता काय कोणतरी मधल्या मार्गाने जोड लावसाल मग आधी कारखान्याला घालसाल 200 कमी दे म्हणसाल भाव म्हणून जे वस्तू ठेवायची आहे तेच वस्तू ठेवावं लागते म्हणूनच म्हणलो तुम्हाला अगोदर समर्पणच करावं लागते सोयाबीन होय 3 वर्ष नाही 10 वर्ष सुद्धा ठेवायला जमते त्याला काय होते काय किडे जरी लागले तरी त्या किड्याची कशी वाट लावायची आहे ते आमच्याकडे औषधात तुमच्या ऊसाला खडोळ्या लागतात सोपं आहे काय ऊस आडवा पडल्या आणि खडोळ्या लागल्याने कोणतं औषध वापरता म्हणून ऊसाला आहे काय त्याला काही इलाज खुब्या चिवट्या करून सोडतात की नाही मामा खडोळ्या सोडतात मुंगस उंदर आता औषध कुठलं यायच्या ऊसात यायलाच जाय ना भेगीन आणि यायनं ते उंदर ऊसातले बाहेर कवा काढाव आणि डुकर शिरल्यानं ते यायचा धाडाची होती ना कार्यक्रम आता मला सांगा किती गंमत असेल सोयाबीन लाखाची नास आहे आता तुम्हीच सांगा जाऊ द्या मया काही हाय नास काहीच नाही जर लईच तुम्ही म्हणाले आता किडे लागतात 3 वर्ष ठेवल्या ना आतापर्यंत काही लागले नाही जर एखादी खरंच लागली त्याचा इलाज आहे आमच्याकडे एका घंट्यात किड्याला पळीत आम्ही वेळच लागणार भगवान बोल फार भारीची औषधे निघालीत आता मात्र एवढा निश्चित आहे जितके दिवस आम्ही सोयाबीन ठेवले आता तुमचंच वाक्य बाई 3 वर्ष सोयाबीन ठेवाल्या म्हणून घरात तुम्ही लई काही नाही गडे तुम्ही फक्त 2च वर्ष ऊस ठेवून दाखवा बस धन्य बदल धन्यवाद म्हणून आम्हाला म्हणायचं आहे आम्हाला अगोदर भगवंताची समर्पित व्हावं लागते बघा तुम्ही 1 महिने झालं 1 महिन्यापासून दररोज काकड आरती काकडा धरणं हे सगळं चालू आहे आणि शेवटच्या दिवशी सर्व इस्लापूर वासियांनी गजानन भजनी मंडळ हे सर्वजण आज आपला भाव समर्पित करीत आहेत आपला देह आपला भाव आपणाला समर्पित करावा लागतो
जोपर्यंत आम्ही समर्पित करत नाही तोपर्यंत आमची सांगता सुद्धा होत नाही. लक्षात घ्या. हे आम्हाला भाव करावाच लागते. आता खरंच थोडं वेगळ्या रूपाने बघायचं असेल, निष्ठा म्हणजे भाव हे होऊ शकत नाही. पण आता आम्ही उग दोन बाजू घेतल्यात, उग समाधान आमचं आम्ही चलाव, आमचे भगवान पाटील भगवान पाटलाचं चलाव, या उद्देशाने काहीतरी वेगळी वळण लागते. आता कुणीतरी दोघालाही चांगलं म्हणाले, दोघालाही कुठं ठेवू म्हणालेत, कुठं ठेवू, म्हणून आपल्याला बरंच काही बघायचं आहे. आता हे किडे माकुडे हे चलत राहतात, हे माणसाला किडे लागायलेत, सोयाबीनचं ऊसाचं काय घेऊन बसाव. उभ्या आयुष्याला किडा लागून बसलाय, हे किडा निघणं आलाय आपला. आणि जोपर्यंत हे किडा निघत नाही आपला तोपर्यंत आम्हाला समर्पित होता येत नाही, आम्हाला कोणतीच गोष्ट जुळत नाही. मूर्ती गुरुची पाहिली माझी देव पूजा झाली, पंचतत्वाची राहुली आत्मज्योत हे निर्मळ, आत्मज्योत हे निर्मळ. म्हणून महाराज सांगतात, मूर्ती गुरुची पाहिली माझी देव पूजा झाली, पंचतत्वाची राहुल आत ज्योत हे निर्मळ. खरंच हसायचीच मज्जा आहे, हसायची मज्जा येणारच आहे. काय येणार आहे त्याच्या मागे एवढंच कारण आहे, आपण एकच गोष्ट बोलल्या की त्याच्या मांडी एवढाल्या ऊसाची आपणाला चिपाड करायची, बाकी काही नाही. जसे आमच्या सयमीला किडे तुम्ही लावता, तुमचे चिपाड होतील की नाही लावलो. 18 महिने ऊस राहिले ना बाबा, मला माहित आहे तुमचं 18 महिने फक्त तुम्ही 2 वर्ष ठेवून बघा बस, मग आता मोठ्या भावाला मी मानतोच, खरंच मानतो. म्हणून जप तप नाही आम्हाला लागा सद्गुरूच्या चरणाला, आत्मा ज्योतीचा उजाला डोळा भरूनी गुरुशी समर्पिला. आम्हाला समर्पित करावं लागते. हे जर करायचं असेल तर आम्हाला गुरुला शरण जावं लागते, तिथं आमचं सर्व समर्पित करावं लागते, आम्हाला सर्वस्व तिथं संपावं लागते. उरलो माझा मी एकला ती अवस्था आमच्याकडे यावं लागते. म्हणून आम्हाला पदामध्ये पुढं 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 बघायचं आहे. म्हणून महाराज सांगतात,
काम होय मोठ्या भावाला मोठेपणा देवा. मोठेपणा दिल्यानं काय आपण लहान व्हायला काय लहान हा आपण आधीच लहान हा मग लहान वयाचा काय प्रश्न आहे. आपण त्याला मोठं व्हायला लहान आहे लहानच राहणार. दिलेल्या भेटीबद्दल हजरीमाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. तुम्हालाच देतात वाटले आम्हाला देण्यात काय. तुम्ही मोठे भाऊ झाल्या म्हणजे मी तुमचा नणगा भाऊ चोखी म्हणालो. होय मामा मी काय दुश्मन होते एवढा काटा कराया मया संग. मंडळ हिमायतनगर परमेश्वर परमेश्वर भजनी मंडळ मोजा हिमायतनगर या भजनी मंडळाकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. म्हणून मला चांगलं माहित आहे अजून गाठी सुटल्याच नाहीत पैशाच्या. तुम्ही आम्ही बरंच सांगायला याच्यामध्ये काहीच नाही. याच्यामध्ये नाही म्हणूनच ते गाठी सोडणार आहेत. आता मात्र गाठी सुटाल्या पिवशी सुद्धा निघाली माया माईची माहिती. हा लई नोटा हो पिवशीत काय सांग. आदरणीय ऋषिकेश नारायण वाडी येथून माझे गुरुबंधू श्री गुरुमूर्ती भजनी मंडळ मोजा डोरवाडी तालुका भोकर जिल्हा नांदेड या भजनी मंडळातील अनुभवी व्यक्ती. खरंच ज्यांनी आम्ही त्याच्या आधीपासून भजन म्हणता पण आमच्यापेक्षा जास्त ज्या माणसांनी गावं फिरले कोणाला काय लागते ज्यांच्याकडे अशी कुवत आहे देण्याची. खरंच आता काय लागले तुम्हाला सांगतो. ज्याला जे लागल ते भजने आता निघाला तर बरं आहे. त्याला त्याच्या घरीच राहायची वेळ आहे. नाही माझे गुरुबंधू श्री गुरुमूर्ती भजनी मंडळ मोजा डोरवाडी तालुका भोकर या भजनी मंडळातील प्रमुख आदरणीय दत्तभक्त परायण गोविंदरावजी काळे यांच्याकडून चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची प्रेमी भेट दिलेल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपण ऐकल्या हे 12च्या भावात हे काही लावू नका म्हणले. मोठ्या भावानं सांगलं ऐकाव होय की नाही. त्याला शांतपणा करावं आपण. मोठ्या भावाचं ऐकाव कवाय चांगलं होते. मोठा भाऊ चांगल्यासाठीच सांगते म्हण. मोठ्या भावानं खरंच बोंबीच्या देठापासून चांगल्यासाठी सांगलं असलं तर बरं आहे. नाहीतर मग त्याच्याकडे ते हत्यार हात म्हणले दोन्ही बी. तुमचे जेव्हा ते दोन्ही बंद पडतात तिथं मग तिसरं चालू होते. तुम्हाला तर माहित आहे म्हणून हे बोलायचं होय बरं मलाही काढायचं नाही. तुमची तशी झाकून ठेवा कोणी बघल ऐकायचे निघून जातील कोणते होते की म्हणून आगाव ताप होय. म्हणून आम्हाला तुमचेही काढायचे नाहीत. आमचंही एक आम्ही ते आता समर्पित केले पण लई वेळ आल्याने रिटर्न घ्यायची वेळ येऊ नये म्हणालो. तुम्ही काही येऊ दे ना मला चांगलं माहित आहे. डबल तुम्ही माझ्या हातात ते आता नका म्हणल्या. तुम्ही आधीच सांगल्या मला बाबा त्याच्यात काही पडलं नाही. तुम्ही चांगलं केल्या. खरंच मी चांगलं केलो तुमचंच ऐकलो. मोठ्या भावाचं कुठे ऐकाव कव्वाही चांगलं होते. एखादी मोठा भाऊ मात्र घर बुडूया निघते एखादी. आता हे आमचा मोठा भाऊ चांगलं सांगायला पण कोण्या कोण्या घरात एखादी मोठा भाऊ राहते त्याचं नणक्याचं देवकच ना त्याला काय गुन्हा आहे. देवको ते काय एखादी बरं लय नाही. आता आमचा मोठा भाऊ सांभाळून घ्यालाय. या मोठ्या भावाचं नाव बरं कुठलं तरी उदाहरण म्हणून सांगाल नाही तर अजून माझ्या भावाला वाटतं हे भाऊ माझ्याकडेच परतात आहे.
लहान असून एवढं का तसं काही नव्हतं तुम्हाला नव्हतं दुसरीकडलं उदाहरण द्यारू भाऊ म्हणून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद अहो गुरु भजनाची बँक उघडी चला खोलूया खाते अहो गुरु भजनाची बँक उघडी चला खोलूया खाते व्याज भराव आमची जिंदगी व्याज भरण्यात निघून चली आम्हाला पता लागणं हलाय कोणीच कोणाचं नव ते मेल्यावानी केलं औषध महाराजालाच पाजवायची येण आली आता बरंच काही पुढे पुढे मजा येणार आहे आम्हाला बघायचं आहे म्हणून गुरु भजनाची बँक उघडी चला खोलूया खाते लई दिवसान आदरणीय गेंदाबाई गिरी या माय माऊलीकडून चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल भजनीबळाच्या वतीने मनस्वी आभारी आहे धन्यवाद सावकारी कर्ज उचलू नका किती एकानं खालाय सावकारी कर्ज उचलू नका किती एकानं खालाय आजचा बरा मिळालाय मोका फुकट व्याज भरू म्हणून आम्हाला व्याज भरत बसायचं नाही फुकट व्याज का भराव घरात 3 वर्ष झालं सोयाबीनची थप्पी आहे हो व्याज भरायची काय गरज आहे गरज का आहे मला सांगायचं लईच काम पडलं 2 पोते काढायचे फक्त थप्पी काम भागून जाते ऊसाच्या 2च मोळ्या कशा नेता म्हणालो तोडून होय मामा न्यायतात काय 2 मोळ्या न्यायतात
आणि 2 पोती नाही येतात की नाही खरं सांगा. म्हणूनच म्हणलो तुम्ही एक बार सोयाबीन पेरून बघा. ऊसानं कसं आहे, ऊसावर ऊस ऊसावर ऊस ऊसावर ऊस म्हणलं त्या रानामध्ये काही उतार देईल. उतार जर आम्हाला काढायचा असेल तर आम्हाला 1 वर्षाच्या जागी 2 वर्ष ऊस ठेवून त्याला पलटी मारून त्याचा सगळा लुटर करून सगळी त्या वावराची जोड लावून मग दुसरं एखादी वरीस पीक घ्यावं लागते. हळद म्हणा गहू म्हणा हे काहीतरी घ्यावं लागेल की नाही. खोडवं काढायला येतं ऊस लावायला येत, खोडवं काढायला येतं ऊस लावायला येतं, मांडणी एवढाला धांडा होते म्हणा. कुठं बघलीत की यायच्या तर वावरात झाला नसेल तेवढा मध्ये कुठेतरी बाहेर देशात जाऊन बघून आलीत की काय तेवढा तर मी बघलो नाही आपल्या जिल्ह्यामध्ये. तुम्ही बघल्या काय कोण मामा नाही गे. एवढं काम म्हणालो खरं बोलायचं ते बोलून चलेत आणि असंच म्हणता बघा म्हणाले त्याने बोलत बोलत बोलून गेले बघा समर्पित. आणि अजून असंच म्हणतात दादा माझं इमानदारीनं काहीच म्हणणं नाही, खरंच तुमच्याच इमानदारीनं तुम्ही जे सत्य आहे ते सांगून गेले की आता काय राहिले. मला कुठलीच अडचण नाही, माझं सगळं गुत्त तुमच्यावरच आहे आणि तुम्ही माझं गुत्त भरून काढाल्या, मला बेजार व्हायचं कामच नाही. का नाही माणूस बघा तुम्ही बोलत बोलत जेवढं लबाड बोलते माणूस ते लबाड बोलण्यामध्ये कवा खरं निघून जाते पताच लागणार. मामा या पाऱ्यात झाले की नाही तसं बस झालं, मग अजून काय पाहिजे. एवढा भाऊ आपला मोठेपणा नणग्या भावाला देऊन खरं सांगत असेल तर आम्ही काय म्हणावं मोठ्या भावाला, काय म्हणावं मला सांगा. अजून मोठाच भाऊ आमचा चांगला आहे म्हणावं की नाही आम्ही. आम्हाला कसं बैमान होईल मोठ्या भावाला मला सांगा बरं. अजिबात बैमान होईना. तुम्ही बोलत बोलत बऱ्याच 10 गोष्टी लबाड बोलत असताना माणूस एखादी गोष्ट खरी बोलून निघून जातो. तसं आमचं खरं तेवढं तुम्ही सांगून टाकल्या त्याबद्दल खरंच कोटी कोटी दंडोत तुम्हाला. आम्ही सांगल्यानं आमचंही जास्त खरं वाटत नव्हतं पण तुम्ही सांगल्यामुळं 100% पटूनच गेलं. म्हणूनच आम्ही म्हणल्या समर्पित झाल्याशिवाय आम्हाला कुठलीच गोष्ट साध्य करता येत नाही. हे आम्हाला करावंच लागते. आम्ही तुमची बाजू कमी आहे अशातला भाग नाही. निष्ठाही आम्हाला परमार्थ करीत असताना लागते. पण जेवढं आम्हाला अगोदर समर्पित होता येते तेवढी नंतर आम्हाला निष्ठा सुद्धा करता येते. आम्हाला कळते आम्ही कुणावर निष्ठा करावं, निष्ठा कशी करावं हे आम्हाला कळून येते. पण आमचं व्हायलंय कसं, आमची थोडी वेगळी गंमत व्हायली. आता ती गंमत तुम्हाला सांगतो. 1-2 खांडी झालेलं बरंच आपल्या उरावर आहे मोठ्या भावाचं. मला लई वज ठेवावत ना आधीच. मी आधीच लहान माणूस, वज तरी सण होते काय त्याचे त्याला वज देऊ. म्हणून शाहूकारी कर्ज उचलू नका किती एकाने खालाय धोका. आजचा बरा मिळालाय मोका फुकट व्याज भरून. पोहे खाल्या नाही गडबड करणं का त्याने रटवून पोहे खाली तवा आवाज निघालीत म्हणलेत दादांना. आपल्याला आता खायच्या आणि लई रटवून खाऊ नका, हिशोबानच खा. भजन म्हणावं लागते. मग हे करत असताना महाराज सांगतात हनुमान भक्त भजनी मंडळ इरेगाव, हनुमान भक्त भजनी मंडळ मोजा इरेगाव या भजनी मंडळातील उत्कृष्ट प्रकारचे पेटी मास्तर गंगाधरराव मागीरवाड यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. तसेच
हनुमान भक्त भजनी मंडळ मोजा हिरेगाव या भजनी मंडळातील दुसरे पेटी मास्तर नागुराव बोईनवाड 21 काय भाग्य हो तुमचं एका भजनाला 2-2 पेटी मास्तर काय करू आमच्याच तालुक्यात कसं कमतरता म्हणावं होय ना पडी आमच्या तिकडे नांदेडच्या वरी माणूसच भेट ना बघायला खरंच भाग्यच होय यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल भद्रीमाळ्याच्या वतीने मनस्वी आभारी आहे धन्यवाद तुम्हाला सांगतो एवढी मजा येईल दुसऱ्या पर्यात सांगता सोय नाही सांगता सोय एवढं मोठ्या भावाचं पोट दुखल एवढं दुखल आता ते काय सांगाव जास्त दुखना मेडिकल ते बघ उपाय आहे इथं दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद सांगेल तुमचे नाते आमचं नातं इथलं हे आधार कार्ड सांगून जाते इलेक्शन कार्ड सांगून जाते पण आमचं जर खरं आधार कार्ड बघायचं असेल तर आमच्याकडे नामाचं आधार कार्ड लागते जाणे आहे पर लोकांतरी काहीतरी पदरी असावी शिदोरी तेने उजागिरी होईल तुमची मुख दाखवावया पर लोकांमध्ये तोंड दाखवायचं असेल तर आमच्याकडे नामाचं आधार कार्ड लागते हे आधार कार्ड जेव्हा आपण इथून गेल्या तेव्हा हे आधार कार्ड सुद्धा आपलं आपल्या खात्यावर काही पैसे हात काय आम्ही काय काय याने LIC काढली काही बघते पोरगा आली आणि यानं जर आधार कार्डावर बँकेत याच्या काही दिसना गेलं बरं झालं मेलं यानं काय करून ठेवलं माझ्यासाठी म्हणते बघा तू म्हणते की नाही आधी हे कागद चक फेकून द्या म्हणते बाहेर याचं काय काम आहे पिढा म्हणून वडील माणसानं घरातल्या सगळी सोय लावून ठेवाव होय सगळी सोय लावून ठेवा महागल्याला आधार होते काही झालं तर मोठ्या भावाला नव्हतं काही होईना होय सरासरी सोय लावा मग ते आधार कार्ड जपून ठेवतात 25 वर्ष का पैसे भेटणार त्या बँकेच्या साहेबांनी याच्या किती चक्र मारायला फक्त हात म्हणाव हात म्हणलं आधार टाकना इलेक्शन कार्ड टाकना जशाला तसे त्याला लॅमिनेशन करून ठेवते लॅमिनेशन भेट देतो फार आमचे बाबा चांगले होते हो फार लय आमच्यासाठी कमवून ठेवलं म्हणते मग काही राहावं मात्र आणि काही नसलं काय सांगा हो बद्दल बरबादी केली सांगता सोय नाही ऐकू नये आम्ही सांगू नये तुम्ही ऐकू नये म्हणते मग सुभद्राबाई म्हणून
कशाला करता हो हनुमान म्हणून आपण ऐकल्या सोयाबीनच्या संदर्भामध्ये सांगत असताना मोठ्या भाऊनं सांगितलं की याचा कोरडाच खोटा होय म्हणून. ऐकल्या की तुम्ही होय की अहो मी मनानच लिवलंय म्हणसाला अजून ताप दुसराच मागे लागला. एक खुटा कसा होय अजून तुम्हाला मोठे भाऊ असून कळालाच नाही बारक्या भावाचा. ते जर खुटा बसला तो खुटाच निघायचा ना. बरोबर खुटाच तसा आहे ते दिसायला कोरडाच आहे. आता फार पका बसते तुम्हाला सांगतो खुटा निघायचा ना. हे खुटे फुटे हे चलत राहतात. हे खुटेच काही नाही. हे भाऊ म्हणला काय ननगा भाऊ म्हणला काय हे खुटे आता कुठे हात आहे म्हणून आम्हाला आमची खुटी काढायची नाही आणि सगळ्याला एक बार खुटी लावावं लागते. हे आमच्या मोठ्या भावाला कळून आले म्हणूनच आधी कळून घ्या. बघा तुम्ही जेव्हा भिताडाला बसिता तेव्हा खुटी लागते की नाही खरं सांगा. आता ते कसं असेल म्हणालो खुटा हे कोरडा होईल ते कोणता होईल लागते की नाही माव सगळ्यालाच लागते. मग हे आमच्याकडे हाय किंवा आमच्याकडे कोरडा हाय तुमच्याकडे दुसरा ते काही न सगळ्याला एकच खुटा लागते. त्याच खुट्याला थोबड असं वगैरे धरून बांधतात आवळून पडल म्हणून फेटा घेतात. लांब सडक दस्ती घेतात कवा खांद्यावर घेतली की नाही जिवंत असताना ते पुढी पडल तोंडावर म्हणून तोंड फुटल म्हणून मागेल्या खुटीला मामा खरं होय की नाही. मग हे खुटा आपल्याला सगळ्याला लागते. मोठे भाऊ याच्यात काही असं वेगळं नाही. काही ते मी म्हणून दुसराच कोणता करता खुटा काही नाही वाटाले. म्हणून तुकाराम महाराज सांगतात समर्पण. आम्हाला आता काय बघायचं आहे समर्पित देवा भार काहीच न घ्यावा होत होत मोठ्या भावाचे मत होईना वाटाले आशा वाटाली मोठ्या भावाला. तुकाराम महाराज सांगतात देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल अवघा तुका मने आनंद. आनंद घ्यायचा असेल तर आम्हाला समर्पित होऊ लागते. तुकाराम महाराज म्हणतात हे आम्ही म्हणत स्वतः तुकाराम महाराजांना सुद्धा समर्पित केले. स्वतः समर्पित झाले तेव्हाच कळाली निष्ठा. आम्ही समर्पित होत नाही. आमच्या अंगी गर्व अहंभाव हे जे गोष्टी आमच्या मनामध्ये आमच्या शरीरामध्ये जे घुसून बसल्यात मद मच्छर दम अहंकार हेच आमची सुटका करू देत नाही. मग आम्ही निष्ठा केव्हा करावं. निष्ठा कशी करावं. निष्ठा करत असताना हे आम्हाला मधले चोर मारावं लागतात. आधी मरणाच्या आधी मरोनिया राहावे तरीच पावावे मोक्षपद तरीच पावावे मोक्षपद. हे लोक आम्हाला मारल्याच्या नंतर त्या मरणाच्या अगोदर एक मरण येते. हे मरण तर शेवटचं तुम्हा आम्हाला सर्वालाच आहे. सगळे जण कुठवर येतात मसनवट्या पसूर येतात चितावर ठेवतात. तुम्हाला सांगतो याची कशी फजिती करतात मेल्यानं बघा की. उरा इतकं सरण रस्ता आधीच रस्ता त्याच्यावर याला ठेवतात. ठेवून उचलनाशी एवढा लेखोडा अजून याच्या उरावर ठेवतात. हे उठून पळून किती भरम आहे बरं. हे काय उठून पळून जाईल काय तेवढा लाकडं उरावर ठेवायला. एवढा लेखोडा मामा उचलनाशी उठून पळणार
काय भरम होईल. म्हणून आम्हाला सर्व कळायला समर्पित व्हावं लागते, तर आम्हाला हे सर्व कळते. आदरणीय मुद्दल उचला भाव ठेवून कशाला करता हे अनुमान. मॅनेजर सांगतील वरची खुना दाखला देतील केली मॅनेजर सांगतील वरची खुना दाखला देतील केली. म्हणून सांगितलं महाराज आम्ही समर्पित कसं करावं. पूजा अष्टकामध्ये महाराज सांगतात, भावनी पदी गंग लाविता सादरी वरी भक्ती अक्षदा वावनी तया आत्मसुमना बसले गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सदा भावना घरी राजेचा दिना सोनया परी करेनी सत्या शुद्ध वासना बसले गुरु मूर्ती पूजना. भावनी पदी गंध लाविता साजरीवरी भक्ती अक्षदा वाहुनी तया आत्मसुमना बसले गुरु मूर्ती पूजना. आम्हाला हे सर्व वाहून आम्हाला समर्पित व्हावं लागते. समर्पित निष्ठा सांगितली नाही. विचार करा, यदुराजानं आपला भाव समर्पित केला. एक नाही, दोन नाही, 3 जन्म केला. 3 जन्म. ज्या वेळेस पहिला यदुराजाचा मनुष्याचा जन्म झाला, त्या मनुष्याच्या जन्मामध्ये सुद्धा दत्त महाराजाला दत्त 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 दत्त. पहिल्या जन्मातही समर्पित झाला, तरी देवाला विश्वास नव्हता. दुसरा जन्म अजून मनुष्याचा झाला, दुसऱ्याही जन्मात दत्त दत्तच होता. दुसऱ्याही जन्मात समर्पितच केलं. तिसरा जन्म झाला, तिसऱ्या जन्मामध्ये सुद्धा दत्त महाराजाला समर्पित करून टाकलं. कोण? राजा यदू. संसाराचा त्याग केला, सर्वस्व आपलं त्यागून टाकलं. तिथं आपलंच केलं. त्यावेळेस साक्षात दत्त महाराजानं साक्षात यदुराजाला मोक्ष प्राप्तीचं दिलं दान. म्हणून आमचा भाव समर्पित अगोदर करावं लागते, तेव्हा तुमची निष्ठा होईल. आम्हाला मोक्ष नावाची, मोक्ष म्हणजे या 184चा वेगळं होणं, हे गोष्ट आमच्या हाताला लागू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात, मुदल उचला भाव ठेवून कशाला करिता हो. होय, ते ठेवू नका. ऊसाचे कारखाने चालू होणार आहात, झाले असतील, त्याला काही कमी नाही. आता आमचं सोयाबीन होऊन गेलं, पार पडलं. मुद्दल उचला भाव ठेवून आमचा भाव समर्पित करावं लागते, तेव्हा आम्हाला मुद्दल उचलता येते. या बँकेत आम्हाला खातं खोलता येते. तेव्हा आम्हाला मॅनेजर साहेब वरची खून देतात, आम्हाला आधार कार्ड आमचं बनवून देतात. आम्ही हेच आधार कार्ड घेऊन आम्ही इथंच फिराल्या. हे आधार कार्ड एवढ्यासाठीच होय, कुठं जर बेपत्त्याचं गेलं, जाऊ नये जर गेलं बेपत्त्याचं, तर त्या आधार कार्डावरून त्याच्या घरच्याला पत्ता लागला. याच्यासाठी हे आधार कार्ड होय. सांगावं आज्या, नवीन लग्न झालेले तोंड वाकडे करायले तर म्हातारपणी सुद्धा एवढं प्रेम खरंच तुमच्या
जोडीला कोटी कोटी आमच्या भजनी मंडळाच्या वतीने धन्यवाद. कवा आजी पिवशीतले पैसे काढते तर कवा बापू काढते पटक्यातून. सोपं नाही महाराज, सोपं आहे काय हे? कवा मुलगा काढते. खरंच खरंच धन्य, खरंच तुम्ही धन्य आहात. आजीवर खुश होऊन 11 रुपयाची भेट. अहो 11 काय 21 काय 51 काय, प्रेम फार मोठं आहे, पैशामध्ये तुलना होत नाही. तुम्हाला आजी शिव कोणी वाली नाही आणि आजी तुम्हाला आजी शिव कोणी वाली नाही. खरं सांगा लो, ही जगाची रीत होय. भगवान पटलान सांगलं नाहीत काय, औषध पी म्हणल्यानं कोणी पिना, लोक पिना, सून पिना, कोणी पिना आपल्यावर येळ आल्या. तुझं आहे तुझ्या पशी परी तू जागा चुकलाशी तुकाराम महाराज म्हणतात. ज्याचं त्याच्या पशी आहे. कोणाकडच आपणाला भीक मागायची गरज नाही आणि कोणाच्यानं जीवाचं हितही होत नाही. तुझं आहे तुझ्या पशी परी तू जागा चुकलाशी. जागा चुकली माणसाची, एक बार जागा चुकली घरावर राहिले म्हणून काय तुम्ही घेऊन जाता वाटाले काय? नाही, लई भाऊ भाऊ असून लईच बोलून घ्यालेत म्हणाल्या तुम्ही. तुम्ही घेऊन जाणार हा, ते तुम्हालाही न्यायचं नाही. म्हणून हे ठेवायचं नव्हतं, हे द्यायचंच होय आणि हे देवावंच लागते. आम्हाला जरी देईना गेल्या तरी तुम्हाला सांगतो, कोणती बिमारी झाली की मेडिकल वाल्याला द्यावं लागतं, डॉक्टरला. मग चांगल्या कामाला वेळ का लावता म्हणालो, पटपट हात खिशात घातले तर बरं होते, मेडिकलची वेळ येईना. म्हणून आदरणीय शिवशंभू भजनी मंडळ मौजा ससरकुंड तालुका किनवट या भजनी मंडळातील प्रमुख चंदू पाटील ससरकुंडकर, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य किनवट तालुका अध्यक्ष यांच्याकडून 51 रुपयाची प्रेमी भेट दिलेल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. मोठ्या भावाला होईना थोड्या मारणं, लहान माणसाला का होईना तो दोन तरी आगाव मोठ्या भावापेक्षा. रात्री सांगलो दोन तरी आगाव. म्हणून दिलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. म्हणून आम्हाला हे ओळखपत्र पाहिजे. हे ओळखपत्र घेण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं तर आमचा भाव समर्पित करावा लागतो. ओळखपत्र त्यांच्याकडून चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट. किती वाजत होणार आहे म्हणे? उद्या सकाळी 6 वाजेतोर म्हणे. काहीच काम नाही तुम्हाला सांगतो. त्याला तरी ऊस लावायचं काम असेल, आम्हाला काय नाही ऊस लावायचं नाही आम्हाला. आता आम्हाला कळाले 2 वर्ष ऊस जायना, खडोळ्या खायले, डुकर खायले, बरं झालं. वावर वलिलेत खायला गहू होतात समाधान. ऊस खाऊन पोट भरते काय? 18 महिने ऊस राहिल्या ना, त्याच्यात गोडी राहते का त्या ऊसात? राहिना हो, न्यारच होते ते, आंबट पाणी लागते ते ऊसाचं काय बरं राहते का? तोंड येते तुम्हाला सांगतो. ते 12 महिन्याच्या आधी ऊस खाला तर चांगला आणि ते माणसाला खावा वाटते. त्या ऊसानं कौल सुद्धा कमी होते म्हणून वळणीला ठेवून रोज सकाळी ऊस खाल्याने 3 दिवस. पण त्याच्या ऊसानं बिमाऱ्या बऱ्याच कमी होतात. पण आम्ही काय करावं? ते 18 महिने म्हणले की एकही बिमारी कमी होईना, हे बोंब आहे. आणि सोयाबीनला आमच्या 3 नाही 6 वर्ष राहू द्या, त्याचं तेलच निघते. फोडणीला तेल लागतेच भाजीला. त्याच्याशिवाय आहे का? वरणाला तेल लागेल की नाही आमच्या सोयाबीनचं म्हणालो. आणि 18 महिन्याला तुमची साखर लागते. मला माहित आहे तुम्ही म्हणणार आहात, मग आता साखर म्हणावं तेवढी निघणार, उत्पन्न तेवढं देणार, दुसरं काय? मग सोयाबीनचा काही घाटा नाही. एक बार साखर नसली तर चलते. तुम्हाला सांगतो, साखर का हानिकारक नाही म्हणाल्या काय? शुगर वाल्याला किती घातक आहे. सोपा आहे, गोड खाऊ दे दिले.
म्हणून लई गोडे काही कामाचं नाही. मग हे तेल जे आहे अर्धी पळी तरी टाकावं लागतेच. साखरेचं उदाहरण घ्यायचं असेल तर बऱ्याच लोकांनी चहाच बंद केलाय, मात्र जेवण बंद केलं नाही, त्याला तेल लागतेच. तुम्ही उदाहरण घेऊ, खरं आहे की नाही? चहा बंद केलाय की नाही? बऱ्याच लोकांनी चहा बंद केलाय, त्याच्यामुळे त्याला काही साखरेचं कामच नाही. मग तेल मात्र लागते. जेवण कोण बंद केले मला दाखवा बरे का? कोण बंद केले? मिरच्यावर तरी जरा असं तेल टाकून खाते. म्हणून सोयाबीन पेरून बघा बघा पुढच्या वरला कसा मान निघते तुमचा. मत आमदा मो ऐका एक बार. म्हणून समर्पित व्हा. मग आपण बघू निष्ठा, मग ऊस. मग तुम्ही लावा म्हणले तर आम्ही ऊसही लावता, मग काही घोर नाही. तुम्हाला आम्ही सोयाबीनच घ्यायला लावतो, पक्क होय. कैलासगिरी यांच्याकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. घेऊन पावते त्या पैशाची चढूया शिडी कैवल्याची. घेऊन पावते त्या पैशाची चढूया शिडी कैवल्याची. जागो जागी तपासणी त्याची आडवी नाही हिंमत नाही कोणाची. जागो जागी तपासणी त्याची आडवी नाही हिंमत नाही कोणाची. म्हणून महाराज सांगतात जागो जागी तपासणी त्याची अडवीन हिंमत नाही कोणाची. गुरु भक्ताचा पार न कळे ब्रह्मदिका तयाने निशान लाविले परलोकामाची. गुरु भक्ताचा पार ब्रह्मदिकालाही कळत नाही असं शास्त्र सांगते. निशान लाविले तयाने परलोकामाची. परलोकामध्ये आपलं जर निशान लावायचं असेल तर आम्हाला अगोदर समर्पित व्हावं लागते. आम्ही जोपर्यंत समर्पित होत नाही तोपर्यंत आम्हाला परलोकामधलं निशान लावता येत नाही. म्हणून महाराज सांगतात पाप करता पुण्य घडे, पुण्य करता पाप घडे, असं एकदा होतेच महाराज. समर्पण करणारा साधू जंगलामध्ये एक साधू तपश्चर्या करण्यासाठी साधू तपश्चर्या करण्यासाठी जंगलामध्ये जाऊन बसला. जाऊन बसल्याच्या नंतर
ज्यांच्याकडे निष्ठा होती तो निष्ठावंत माणूस जाऊ लागला. फार मोठी निष्ठा होती. निष्ठावंत माणूस त्या जंगलातून जाऊ लागला. जात असताना पुरो यार या टाइम संपत आलाय मागे ठेवता काय करणारा माणूस त्या जंगलातून जात होता. जात असताना त्याला ते साधू दिसला. तपश्चर्या करीत बसला होता. तो काय करू लागला हो साधू? आपला भाव समर्पित करू लागला. समर्पित करू लागला. पण हे निष्ठेचा माणूस त्या वाटेनं जात होता जंगलामधून. बघितलं महाराज, यानं समर्पित करत असताना या साधूच्या अंगावर वारूळ चढू लागलं. वारूळ चढू लागलं. पण हे निष्ठेचा माणूस जो जाऊ लागला तो माणूस त्यानं आपली निष्ठा दाखवली बिचाऱ्यानं. तुम्हाला म्हणलो नाही का ते दाखवायची निष्ठा होय म्हणून. बरेच येतात हो मंदिरात पण काही दाखवायची राहते. येईनात का पाया पड्या कोणी सर्वजण येतात. पण समर्पित करणं वेगळं, निष्ठा वेगळी. ते निष्ठा कशी पाहिजे. मग यानं निष्ठेवाला गेल्याच्या नंतर त्या महाराजाला बरीच यांची निष्ठा होती हो, पण यायला पुढे यायला समर्पित माहित नव्हतं. म्हणून काय वेळ आली हे कळत नव्हतं. मग महाराज या साधूला या निष्ठावंत माणसाने उचलल्याच्या नंतर आंघोळ घातली. तुम्हाला सांगतो जंगलामध्ये आंघोळ घातली. आंघोळ घालून साफसूफ केला आणि त्याच आसनावर तिथं आसन टाकून डबल या माणसानं बसविल्याच्या नंतर महाराज तेल वगैरे सर्व चापड चोपड तेल उग केलं. चापड चोपड केल्याच्या नंतर महाराज हा निष्ठावंत माणूस, आता या निष्ठावंत माणसाला वाटलं तर माझं फार मोठं पुण्य झाले गडे म्हणला. साधूच्या अंगावर वारूळ चढू लागलं म्हणला. आणि हनुमान भक्त भजनी मंडळ इरेगाव या तो साधू समर्पित करू लागला. पण यानं आंघोळ वगैरे घालून तेल लावून यानं निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर उड्या मारतो. चिंता कर नका तुम्ही 10च मारून दाखवा, मी 21 मारतो. सुख निवासी हरिभक्त परायण शिवाजी लक्ष्मणराव पाटील लखे जवळा मुरार तो एक महाराज. खरंच आता तुम्ही ऐकल्या आम्ही ऐकल्या. जोपर्यंत शिवाजी पाटील लखे भजनात होते तोपर्यंत बऱ्याच भजनाचा उद्धार करून सोडला त्या माणसानं. का म्हणालो उद्धार करून सोडला? बरेच भजने तुम्हाला सांगतो नवीन भजन्या निघालेला. ज्या भजन्यानं शिवाजी पाटला सोबत भजन केलं ते भजन्या आज सक्सेस आहे, समोर आहे. पण ज्या वेळेस शिवाजी पाटलानं कोण्या भजन्यासोबत टाळाटाळी केली असेल तो भजन्या सांदीलाच आहे, अजूनही वरी निघाल नाही. आणि आता तसला भजन्या होणं शक्य नाही. भजने बरेच आम्ही भजनेच व्हा. आमचे भगवान पाटील हे भजनेच होत. अजून जिल्ह्यात आपल्या प्रत्येक गावात दिंडी आहे, प्रत्येक गावात भजन आहे. पण त्या माणसाची कलाच वेगळी होती, त्या माणसाचं भजन वेगळं होतं. आमच्या संघ सुद्धा बरेच वेळ शिवाजी पाटलानं टाळाटाळी केली. पण शेवटी का होईना आमच्या पातळीच्या सोयऱ्याने बरोबर जोड लावला आमचा शिवाजी पाटलाचा. आणि असा जोड लागला ना, असा जोड बसला माणसाला. ते जोडच फुटला नाही. कार्यक्रम लगातार 3च केल्या. 3 झाले की शिवाजी पाटलाच्या पाठीमागे ते बिमारी लागली. ते महाराज लागल्याच्या नंतर आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. तिथं आल्याच्या नंतर तुमचं आमचं काहीच चालू शकत नाही. मरावे पण कीर्ती रूपी उरावे. तो माणूस आज आपल्यातून नाहीसा झालेला आहे. पण तो
त्या माणसाची कीर्ती अजूनही अमर आहे. आणि तुम्हा आम्हाला एके दिवशी सर्वांनाच मरायचं आहे, पण आमची कीर्ती ही अमर रूपामध्ये राहिली पाहिजे, राहावंच लागते. हरिभक्त परायण कैवल्य सुख निवासी शिवाजी लक्ष्मणराव पाटील लखे यांच्या स्मरणार्थ सर्व त्यांच्या जीवलग मित्र मंडळीकडून 151 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि तसेच तो माणूस निष्ठा करणारा त्या महाराजाला आंघोळ घालून तेल लावून निघून गेला. निष्ठा करणाऱ्याला वाटू लागलं मी फार पुण्याची गोष्ट केलो, म्हणजे एवढं पुण्य आता कोणाच्यानं झालं नाही. साधूवर एवढं वाळू चढू लागलं, मी चांगलं आंघोळ फोंगोळ घालून समाधान उग साधूला निर्मळ जागेवर बशिलो. साधू काय करू लागला हो? समर्पण करू लागला. समर्पण. बघ महाराज, एक माणूस ऊस खात ऊस खात ऊस खात वाटणे येऊ लागला. ते ऊस गोडीला आलेला होता, पण 18 महिन्याचा नव्हता. हे ध्यानात राहावं, नाही तर आमचा ऊस घेतल्या की म्हणतील अजून ते 18 महिन्याचा ऊस लागणार आम्हाला. ते बेन कोणतं होई सांगाच एक बार मला. मांडी एवढाला धांडा होती, ते बघूत असते मी तर घेतो हो. आमच्या देगावच्या सोयरेला घ्यायला होतो 10 टन तुमचं बिल. इस्लापूरच्या सोयरेला सुद्धा घ्यायला होतो. मांडी एवढा त्याला सुद्धा घ्यायला होतो. मात्र खरंच तेवढा अहो किती पैसे लागू द्या तुम्ही भाव सांगा, मग तेवढा धांडा बघू तुमचा. आता उग कुणीकडे कुणीकडे पळवाटा करणं. हा मग सरळ नाही गडे म्हणा, काही हरकत नाही. आम्ही काय दंडदोष नाही, काय आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही नाही म्हणल्या. गुन्हा दाखल होईना. आम्ही लहान व्हा तुम्ही मोठे व्हा, कोणावर करावं. म्हणून बघ महाराज ऊस खात येऊ लागला. आणि या महाराजाला मुंग्या अंगावर त्या तेलानं चढू लागल्या. आणि मुंग्या कच 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 चावू लागल्या. महाराज चावत असताना महाराजाला त्रास होऊ लागला. समर्पण करण्याच्या अगोदरच यानं काय माया मागे लावलं म्हणलं, याला श्राप देऊ लागला महाराज. आणि जो ऊस खात येत होता तो महाराज खात खात महाराजाला मुंग्या चावू लागल्या. महाराज इकडून थापड माराले, महाराज इकडून माराले, मुंग्या चावल्यात महाराज. आणि हे ऊस खाणार महाराज असं का कराले म्हणून महाराज ते ऊस खाऊ लागलं, रस पिऊ लागलं, चिवटी मारू लागलं, रस पिऊ लागलं, चिवटी मारू लागलं. त्यावेळेस याला जे मुंग्या चावू लागल्या महाराजाला, ते मुंग्या त्या चिवटीच्या गोडीच्या आश्रयानं ते मुंग्या सर्व त्या चिवटीवर आल्या. आणि त्याला महाराज लक्ष्मण आनंदगिरी आशीर्वाद दिला. आणि हे मोठेपणा करायला गेलं, माझ्याशिव जमत ना म्हणून लागलं, त्याला श्राप भेटला महाराज. म्हणून पाप करता पुण्य घडे, पुण्य करता पाप घडे. कधी काय होईल या माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर आपल्या हाताने काहीच आपल्याला ठरवता येत नाही. आम्हाला वाटते आम्ही फार पुण्य करालो, पण आमचं कधी पुण्यामध्ये पाप होऊन जाते हे आम्हाला कळतच नाही. म्हणून म्हणलंय हनुमान भक्त भजनी मंडळ घेऊन पावते त्या पैशाची करूया शिडी कैवल्य. मारून तपासणी त्याची आणि हिंमत नाही कोण. ओ एक
फायनल 20 ची झाली हा मत झालं म्हणतात. भेल मामा 15 लावल्या की 20 ला 10लाच लावल्या का मग काही नाही हो कमाई खाऊनच चलेत पोटभर माणसं कमी पैशात म्हणून बालाजी कर्मा धर्मा वेगळा लोला आणि पैसा गगडे उचलो सांगिता पावती ते कारण घेतील मुलं घरी सोडून सांगिता पावती ते कारण घेतील मुलं घरी सोडून गुरुदासाची सांगतो पुन्हा दत्तनामाचं लागू द्या तो पुन्हा दत्तनामाचं लागू दे द्या नरसिम्हा आम्हाला बरंच काही भजनाचा आज आनंद घ्यायचा आहे हशी खेळीमध्ये आनंद घ्यायचा आहे आमचा भाऊ आता लई मजा आणणार आहे या पर्यंत पण आता येणार आहे त्याच्यापेक्षा अजून लई मजा मी आणणार आहो मग म्हणसाल तुम्ही म्हणून